हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 होल्डिंग कंपनी अकाउंट इलिस्ट्रेशन नंबर 5 पेज नंबर 1.26 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. The following is the summarized balance sheet of H Limited and Yes Limited as on 31st March 2020. डेट महत्त्वाची आहे. ह्या तारखेची आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. शेअर कॅपिटल दिलेलं आहे. इश्यूड, सबस्क्राईब अँड पेड ऑफ शेअर्स ऑफ ₹10 इच. H लिमिटेडचं कॅपिटल आणि Yes लिमिटेडचं कॅपिटल दिलेलं आहे. रिझर्व ॲज ऑन 1 एप्रिल 2019. ही डेट महत्त्वाची ठेवा. हा रिझर्व आहे, म्हणजे जर्नल रिझर्व म्हणतो ना आपण, तो रिझर्व आहे. H लिमिटेडचा 30,000 आणि Yes लिमिटेडचा 10,000. प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे. बॅलन्स ॲज ऑन 1 एप्रिल 2019. प्रॉफिट अँड लॉस आहे हा, याचा क्रेडिट बॅलन्स आहे. ह्याला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणतो. तर हा आहे प्रॉफिट. तुम्हाला समजावं म्हणून मी लिहिते इथं. हा आहे प्रॉफिट. किती आहे प्रॉफिट? 60,000 अँड 30,000. तारीख पण लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2019. आणि नेक्स्ट दिलेला आहे प्रॉफिट फॉर द इयर 2019-20. म्हणजे हा वर्षाच्या शेवटचा प्रॉफिट आहे. हा वर्षाच्या सुरुवातीचा प्रॉफिट आहे, म्हणजे जिथं आपलं इयर स्टार्ट होतं तिथला सुरुवातीचा इयर स्टार्ट झाल्याचा ओपनिंग कॅपिटल बॅलन्स होता. ओपनिंग प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स होता. आणि हा आहे प्रॉफिट अँड लॉस. कधीचा आहे तर इयर एंडिंगचा आहे, म्हणजे करंट इयरचा आहे. हा मागच्या वर्षीचा होता. क्रेडिटर्स दिलेले आहेत. नंतर सन्ड्री ॲसेट्स आहेत. शेअर्स इन Yes लिमिटेड. Yes लिमिटेडचे म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. H लिमिटेडनं Yes लिमिटेडचे शेअर्स 2,30,000 रुपयाला ॲक्वायर केलेले आहेत. कॅश ॲट बँक दिलेला आहे. पुढं सांगितलेलं आहे H लिमिटेड ॲक्वायर्ड 80% ऑफ शेअर्स इन Yes लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2019. हे सेंटेन्सेस खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जे सुरुवातीचं स्टेटमेंट लिहितो किंवा वर्किंग नोट करतो त्याच्यामध्ये लिहितो की कोणी कोणाला ॲक्वायर केलं. तर H लिमिटेडनं Yes लिमिटेडला ॲक्वायर केलेलं आहे. म्हणजे किती शेअर्स घेतले तर 80% घेतलेत. 80% म्हणजे किती? 50,000चे नंबर ऑफ 50,000 हे रुपीज आहेत. नंबर ऑफ शेअर्स फाईंड करावे लागतील. 50,000 डिवाइड बाय 10 करायचं आहे. म्हणजे असं येईल बघा, 50,000 अमाऊंट डिवाइड बाय 10 म्हणजे नंबर ऑफ शेअर्स येतील 5,000. हे 5,000 आहेत नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स Yes लिमिटेड. Yes लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स आहेत 5,000. तर 5,000 मधले 80% शेअर्स त्यांनी ॲक्वायर केलेत. हे जे 5,000 शेअर्स आहेत मला व्यवस्थित दाखवते बघा. इथं आपण व्यवस्थित करू. थोडंसं काय केलेलं होतं की Yes लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स घेऊ आपण. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू अमाऊंट डिवाइड बाय, फॉर्म्युला आहे हा, अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ इच शेअर्स. इच शेअर म्हणजे एक शेअर्स कितीला. तर अमाऊंट दिलेली आहे बॅलन्स शीटला आपल्याला. लायबिलिटी साईडला Yes लिमिटेडचे 50,000 कॅपिटल होतं. बघा इथं दिलेलं आहे त्यांनी. किती होतं? 50,000 होतं. एक शेअर्स 10 रुपीजचा होता. म्हणून आपण काय करणार आहे, 50,000 डिवाइड बाय 10 इच. 10 इच. ह्या झिरोला झिरो गेला म्हणजे किती येतं? 5,000. 5,000 हे Yes लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स आहेत. Yes लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स 5,000 आहेत. त्याच्या 80% शेअर्स त्यांनी ॲक्वायर केलेले आहेत. म्हणून 5,000 इंटू 80% इंटू 80%. ह्याला तुम्ही कॅल्सीवर करून बघू शकता किती येतं ते. मी तुम्हाला करून दाखवते. 5,000 इंटू 80%, 4,000 शेअर्स. 5,000 इंटू 80%, 4,000 शेअर्स आहेत ॲक्वायर केलेले. तर नंबर ऑफ शेअर्स आले ॲक्वायर्ड किती आले? 4,000 हे नंबर ऑफ शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. तर हे आपण सेकंड नंबर पहिलं लिहिलं. H लिमिटेड ॲक्वायर 80% शेअर्स ऑफ Yes लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2019. दुसरं आपल्याला वर्किंग नोट करायचे असते कोणी कोणाला ॲक्वायर केलं, म्हणून आपण इथं लिहू शेअर ऑफ H लिमिटेड
इन यस लिमिटेड. एच लिमिटेडमध्ये यस लिमिटेडचे शेअर्स किती आहेत, तर फॉर्म्युला आपण लिहिणार आहे. शेअर्स ॲक्वायर्ड बाय एच लिमिटेड एच लिमिटेडने ॲक्वायर केलं आणि इश्यू कोणी केले, यस लिमिटेडने. शेअर्स इश्यूड म्हणजे विकले, इश्यूड बाय यस लिमिटेड. आता किती शेअर्स ॲक्वायर केले आत्ताच मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे, 4000. शेअर्स होते किती त्यांचे, 5000. म्हणजे त्यांनी विकले होते किती, तर 5000 शेअर्स विकले होते. त्यातले 4000 शेअर्स कोणी घेतले होते, एच लिमिटेडने घेतले होते. म्हणजे ह्या 3 झिरोला हे 3 झिरो गेले, 4/5 हा रेशो आला. कसं केलं मी, 4000 डिवाइड बाय 5000. ह्या 3 झिरोला हे 3 झिरो कट झाले म्हणजे आलं 4/5. तर हा झाला रेशो. अजून आपला क्वेश्चन पुढं रीड करायचा राहिलेला आहे. तर पुढं बघा थोडंसं काय सांगितलं आहे. इन्क्लूड इन द ॲसेट्स ऑफ एच लिमिटेड देअर इज 30,000 लोन टू यस लिमिटेड. तर त्याने असं सांगितलं आहे, इन्क्लुडेड इन द ॲसेट ऑफ एच लिमिटेड. एच लिमिटेडची जी ॲसेट आहे बघा इथं सन्ड्री ॲसेट, ह्या ॲसेटमध्ये एच लिमिटेडच्या ॲसेटमध्ये यस लिमिटेडचं 30,000 रुपयाचं लोन इन्क्लूड झालेलं आहे. म्हणजे एच लिमिटेडनं यस लिमिटेडला लोन दिलं आहे म्हणजे पैसे मिळणार आहेत म्हणून त्यांची ॲसेट होती. एच लिमिटेडची ॲसेट आहे आणि यस लिमिटेडची लायबिलिटी आहे. तर हे 30,000 रुपये ह्या सन्ड्री ॲसेट्समध्ये ॲड आहेत, इन्क्लूड म्हणजे ॲड झालेले आहेत. तर आपण ह्याच्यातून लेस करणार आहोत कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला. तर ह्याला आपण एक स्टार करून ठेवूया. ह्याला एक हिडन ॲडजस्टमेंट आहे, हिथून लेस होणार आहेत. आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर बॅलन्स शीटला मी सांगते तुम्हाला कसं बनणार आहे ते. आणि पुढे लिहिलं शोन ॲज क्रेडिटर्स ऑफ यस लिमिटेड. आणि ते काय झालेले आहेत कशात, तर आता इथं पण बघा असं नाही लिहिलं की इथं लोन आहे, तर ह्याला पण आपण स्टार करू. इथं त्यांनी काय करायला पाहिजे होतं, लोनची अमाऊंट दाखवायला पाहिजे होती. यस लिमिटेडच्या कॉलममध्ये इथं लोन लिहून तर 30,000 लिहायला पाहिजे होतं. पण त्यांनी सांगितलं की हे इन्क्लूड आहे त्याच्यात 30,000 रुपये जे लोन आहे ते क्रेडिटर्समध्ये ॲड आहे. कोणाच्या, तर यस लिमिटेडच्या क्रेडिटर्समध्ये ॲड आहे. आणि म्हणजे नाव फक्त बदललं आहे त्यांनी, इथं क्रेडिटर्समध्ये ॲड झालेले आहेत. त्याच्यातून आपल्याला 30,000 इथं लोनची अमाऊंट आहे. ही जेव्हा तुम्ही कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला जाल तेव्हा सन्ड्री ॲसेट्समधून ही जी लोनची अमाऊंट आहे 30,000 ती लेस होईल आणि क्रेडिटर्समधून पण ती लेस होईल, कारण ती इन्क्लूड झालेली आहे. कशामध्ये, तर ॲसेटमध्ये आणि क्रेडिटर्समध्ये. जास्त नाही कळलं तर लक्षात ठेवा, जिथं पण तुम्हाला इन्क्लूड हा वर्ड येईल, इन्क्लूड म्हणजे ॲड झालेत त्याच्यातून लेस करायचं आहे. कशामध्ये इन्क्लूड झालेत, तर ॲसेटमध्ये. मग ॲसेटमधून कोणाच्या, तर एच लिमिटेडच्या. आता एच लिमिटेड नाही कळलं तरी आपण दोघांचं ॲड करूनच लेस करतो. त्यामुळे ॲसेटमधून हे लेस होणार आहे 30,000 आणि हे क्रेडिटर्समधून लेस होणार आहे 30,000. पुढं सांगितलेलं आहे सन्ड्री ॲसेट्स ऑफ यस लिमिटेड इन्क्लूड फर्निचर अँड फिटिंग्स ऑफ ₹40,000 टू बी रिव्हॅल्यूड ॲट ₹50,000 being over depreciated as at 1st October 2019. आता बघा इथं काय सांगितलेलं आहे की जे इन्क्लूड काय झालेलं आहे, सन्ड्री ॲसेट्स आहेत यस लिमिटेडच्या, त्याच्यामध्ये ना म्हणजे सन्ड्री ॲसेट, आपण सन्ड्री ॲसेट कोणाला म्हणतो, तर जे आपण आपल्या ॲसेट्स असतात त्या ॲसेटला आपण सन्ड्री ॲसेट म्हणतो. म्हणजे कोणत्या ॲसेट असतात, म्हणजे सन्ड्री ॲसेट्समध्ये हे येतं लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, अशा आपल्या सगळ्या ॲसेट्स असतात. त्या ॲसेटला मिळून आपण सन्ड्री ॲसेट म्हणतो. त्यांनी शॉर्टकटमध्ये इथं फक्त सन्ड्री ॲसेट लिहिलं आहे, त्यांच्या ॲसेटची नावं नाही दिली. तर त्यांनी सांगितलं ह्या ज्या ॲसेट आहेत एस लिमिटेडच्या ह्याच्यामध्ये फर्निचर अँड फिटिंग्स आहेत, त्याची अमाऊंट होती 40,000. त्याची आता रिव्हॅल्यूड किती झाली, तर 50,000. म्हणजे 40,000ची ॲसेट होती, ती ज्या दिवशी ती ॲक्वायर झालेली आहे त्या तारखेला तिची व्हॅल्यू 50,000 रुपये झाली. म्हणजे 40वरून ती 50 झाली, म्हणजे 10,000 रुपयांनी ॲसेट इन्क्रीज झालेली आहे. त्यांनी काय केलं होतं, ओव्हर डेप्रिशिएशन केलेलं होतं, त्याच्यामुळे त्याच्या ॲसेटची व्हॅल्यू
ओव्हर डेप्रिशिएशन करून सुद्धा 1 ऑक्टोबर 2019ला त्या ॲसेटची प्राईस 50,000 रुपये झाली, म्हणजे 40,000 रुपयाची ॲसेटची व्हॅल्यू 50,000 रुपीज झाली, म्हणजे 10,000 रुपयांनी इन्क्रीज झाली. तर हा आहे प्रॉफिट. तर आपण काय करतो, ही जी ॲप्रिशिएट झालेली व्हॅल्यू असते म्हणजे प्रॉफिट झाला. कोणाचा प्रॉफिट आहे, ॲक्वायर कधी झाली बघा 1 ऑक्टोबरला. ॲक्वायरच्या अगोदरचा जो पण प्रॉफिट असेल तो आपण कॅपिटल प्रॉफिटमध्ये ॲड करतो. कितीचा प्रॉफिट झाला आहे, तर 10,000चा प्रॉफिट झाला आहे. जी तुम्ही वर्किंग नोट कराल स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट, त्याच्यामध्ये 10,000 रुपीज ॲड होतील. आणि सांगितलेलं आहे प्रिपेअर अ कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ EH लिमिटेड ॲज ॲट 31 मार्च 2020. आपल्याला कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे, बट त्याच्यासाठी आपल्याला वर्किंग नोट करणं गरजेचं आहे. तर मी इथं लिहिलेलं आहे बघा, कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ EH लिमिटेड अँड इट्स सबसिडरी YES लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. हे आपला आन्सर आहे, हे पण आपला आन्सरचाच भाग आहे. EH लिमिटेड ॲक्वायर 80% शेअर्स ऑफ YES लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2019. 1 ऑक्टोबरला EH लिमिटेडनं ॲक्वायर केलेलं आहे. मग किती शेअर्स ॲक्वायर केले, तर 80%. आपण 80% कसं काढलं ते मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं आहे. जे शेअर्स होते 50,000 अमाऊंट होती, त्यातला एक शेअर्स 10 रुपयाचा होता. 50,000 डिवाइड बाय 10 केलं, नंबर ऑफ शेअर्स किती आले, तर 5,000 आले बघा. 5,000 मधले 80% शेअर्स ॲक्वायर केले, म्हणजे किती आले, तर 4,000 आले. आणि त्याच्यावरून आपण रेशिओ खाली काढलेला आहे. तर इथं बघा काय दाखवलेलं आहे आपल्याला की कोणी कोणाला ॲक्वायर केलं, तर EH लिमिटेडने ॲक्वायर केलं. किती शेअर्स ॲक्वायर केले, तर 4,000 शेअर्स ॲक्वायर केले. YES लिमिटेडने किती विकले होते शेअर्स, 5,000. 5,000 मधले 4,000 EH लिमिटेडनं खरेदी केलेले आहेत. रेशिओ आला 4/5. आता जे तिसऱ्या नंबरचं जे वर्किंग नोट आहे त्याला आपण म्हणतो स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट आपण फाइंड करणार आहोत. तर आता इथं कॅपिटल प्रॉफिटला एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही कोणकोणत्या ॲसेट्स म्हणजे ॲसेट नाही म्हणताय ना, कोणत्या तारखेला आपण कंपनी ॲक्वायर केलेली आहे. तर बघा इथं मी तुम्हाला इयर दाखवते. 1 एप्रिल इथून आपलं असेसमेंट इयर किंवा अकाउंटिंग इयर चाललं होतं. त्यांनी आपली बॅलन्स शीट दिलेली आहे मार्च 2020ची, म्हणजे इयर चालू झालं एप्रिलमध्ये. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2020. 31 मार्चला आपलं इयर इथं संपलेलं आहे. इथं स्टार्ट झालं 2019 1 एप्रिलला, संपलं 31 मार्च 2020ला. आणि सांगितलेलं आहे 1 ऑक्टोबर 2019ला ती कंपनी काय केलेली आहे, ॲक्वायर केली. इथं लिहिले बघा 1 ऑक्टोबर 2019ला ॲक्वायर झालेली आहे. म्हणजे इथपर्यंतच ती एक स्वतंत्र कंपनी होती. YES लिमिटेड इथपर्यंत स्वतंत्र होती. आता ती इथं EH लिमिटेडने ह्या तारखेला ॲक्वायर केली, म्हणजे ती EH लिमिटेडमध्ये विलीन झाली ह्या तारखेला. तर मग बघा किती दिवस ती स्वतंत्र होती, एवढ्या दिवस स्वतंत्र होती. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये बघा इथं, आपण जेव्हा ती स्वतंत्र कंपनी होती, तिचं स्वतंत्र अस्तित्व होतं, तेव्हा तिच्याकडं काय काय होतं, म्हणजे कॅपिटल प्रॉफिट होता, म्हणजे जर्नल रिझर्व किती होता, कॅपिटल प्रॉफिट किती होतं, स्वतःकडं तिच्याकडं किती पैसे होते. तर बघा रिझर्व दिलेला आहे. YES लिमिटेडचं बघायचं आहे. YES लिमिटेड आणि हिथं मग ती YES आणि H दोघे मिळून हिथं असणार आहेत. तर YES लिमिटेडचा हिथं बघा जर्नल रिझर्व किती होता, जर्नल रिझर्व किती होता इथं बघा, इथं क्वेश्चनमध्ये दाखवलेलं आहे 10,000 जर्नल रिझर्व होता 10,000. त्याच्यानंतर P&L प्रॉफिट अँड लॉस होता तिचा 30,000, ती 1 एप्रिलला म्हणजे ह्या तारखेला, म्हणजे ती जेव्हा विलीन व्हायच्या अगोदर. आणि विलीन झाल्यानंतर बघा इथं दिला एक प्रॉफिट फॉर द इयर 1920 10,000 रुपीज. आता इथं बघा थोडंसं 10,000 रुपीज टोटल प्रॉफिट होता ह्या पूर्ण एका वर्षाचा, कारण त्यांनी सांगितले बघा 1920 क्वेश्चनमध्ये नीट बघा. तर 19 आणि 20चा जो प्रॉफिट आहे तो किती होता, 10,000. आता पूर्ण नीट बघा इथं किती महिने ती स्वतंत्र कंपनी होती, 1 2 3 4 5 6 मंथ,
म्हणून इंटू 6 डिवाइड बाय 12, कारण 12 महिने, एका वर्षात 12 महिने असतात, त्यातले 6 महिने. तर 6 1 जा 6, 6 2 जा 12, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 5000 रुपीज आले. हा जो प्रॉफिट अँड लॉस आहे हा इथं येईल, 5000 इथं आणि 5000 इथं, असा मिळून तो टोटल प्रॉफिट 10,000 आहे. ॲक्वायरच्या अगोदर आले 5000 आणि ॲक्वायरच्या नंतरचा प्रॉफिट 5000. ह्याला आपण रेव्हेन्यू म्हणतो, रेव्हेन्यू प्रॉफिट ह्या 5000ला. आणि हा जो 5000 रुपयाचा प्रॉफिट आहे ह्याला कॅपिटल प्रॉफिट म्हणतो. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच आहे, ह्याला आपण P&Lच म्हणणार आहे, बट हा कॅपिटल प्रॉफिटला जातो. म्हणजे ॲक्वायर होण्याच्या अगोदरचा जो पण प्रॉफिट आहे तो इथे येईल. म्हणजे 10,000 रुपये टोटल प्रॉफिट होता पूर्ण वर्षाचा, कारण क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलं बघा 1920, तर 1920ला 10,000 रुपीज प्रॉफिट होता, त्याला आपण अर्धा केला, कारण ती अर्ध्या महिने 6 महिने ती स्वतंत्र कंपनी होती आणि 6 महिन्यानंतर ती विलीन झालेली आहे. म्हणजे एका वर्षात ती 6 महिने स्वतंत्र होती आणि 6 महिने ती एकत्रित झालेली आहे. तर मग काय केलं आपण, जे 10,000 प्रॉफिट होता त्याला डिवाइड केलं, जो 5000 आला तो 5000 इथं, त्याला आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणणार आहे. म्हणजे तो प्रॉफिट अँड लॉसच आहे, बट कॅपिटल प्रॉफिटमध्ये जाईल. आणि हे जे 5000 हा प्रॉफिट अँड लॉसच आहे, तो कुठं जाईल, तर रेव्हेन्यू प्रॉफिटला जाईल. हे वर्किंग नोट महत्त्वाचे आहे. तर आपण इथं स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट, त्याच्यामध्ये एक घेऊ जर्नल रिझर्व. जर्नल नाही आहे, नुसतं रिझर्व लिहिलं आहे त्यांनी. रिझर्व तारीख दिलेली आहे 1 एप्रिल 2019. प्रॉफिट आहे 10,000. बघा इथं क्वेश्चनमध्ये मी लिहिलेलं आहे, इथं बोट आहे माझं. एकूण 10,000 रुपये प्रॉफिट होता, तारीख दिलेली आहे ॲक्वायर होण्याच्या अगोदरचा जर्नल रिझर्व. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस. हा प्रॉफिट असतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला असतो तो प्रॉफिट असतो, तो पण आहे ऑन 1 एप्रिल 2019, 10,000 सॉरी 30,000. त्याच्यानंतर तिसरा प्रॉफिट अँड लॉस आहे, तो पण प्रॉफिटच आहे, कारण लायबिलिटीचा आहे. लायबिलिटीला प्रॉफिट असतो, कधीच आहे बघा, 1 एप्रिल टू 1 ऑक्टोबर. (2019) किती होता, 5,000, 5,000 रुपये. इथं दाखवलं आहे पण बघा, 10,000 जर्नल रिझर्व, 30,000 रुपये प्रॉफिट अँड लॉस, 5,000 रुपये प्रॉफिट अँड लॉस. फक्त तारीख त्याची वेगळी वेगळी आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड होणार आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलं आहे 50,000 रुपयाचं जे फर्निचर अँड फिटिंग होतं त्याची व्हॅल्यू होती 40,000, झालं 50,000, म्हणजे 10,000 रुपयाचा प्रॉफिट झाला. त्याला आपण म्हणू शकतो ॲप्रिसिएट झालेला आहे, ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ सन्ड्री ॲसेट. ॲप्रिसिएट, तुम्ही ॲप्रिसिएट म्हणला तरी चालेल. ॲप्रिसिएट फर्निचर अँड फिटिंग, आपण इथलंच नाव लिहूया, फर्निचर अँड फिटिंग्स. फिटिंग्स 10,000. टोटल किती झाले बघा, 5,000, 10, 20, 20, 30, 50, 55,000. ह्याला म्हणायचं आहे कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट. आता आपण ह्याला काय करू, डिवाइड करू. डिव्हिजन ऑफ कॅपिटल प्रॉफिट ₹55,000. इथे येईल होल्डिंग कंपनी एच लिमिटेड. 55,000 रुपीज, 55,000 इंटू तिचा रेशिओ आहे 4/5.
आणि इथे येईल सबसिडरी कंपनी आहे यस लिमिटेड, अमाऊंट आहे 55,000 इंटू हां. आता रेशो बघा त्यांचा एकदा दाखवते तुम्हाला. ह्यांचा रेशो 4 मध्ये किती ॲड केल्यानंतर हा 5 येतो. 4 मध्ये 1 ॲड केल्यानंतर 5 येतो, म्हणजे 4/5. पहिला आहे 4 डिवाइड बाय 5 इज टू हा 1 डिवाइड बाय 5. तर सबसिडरीचा आहे 1 डिवाइड बाय 5. 5 1 5. इथे येते 11,000. हे ॲड होईल कारण हा प्रॉफिट आहे. ह्याला म्हणा मायनॉरिटी इंटरेस्ट. अकरी चूक 44, 44,000. हे कसं येते बघा, कॅल्क्युलेट करा कॅल्क्युलेशन, म्हणजे होऊन जाईल 44,000. हा कॅपिटल प्रॉफिट आहे, लेस होतो गुडविलच्या स्टेटमेंटला, आणि जर लॉस आला तर तो ॲड होतो. हे झालं स्टेटमेंट आपलं ह्याचं कॅपिटल प्रॉफिटचं. नेक्स्ट आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट आपण इथं काढलेला आहे बघा. आपण काढलाय रेव्हेन्यू प्रॉफिट किती आहे 5,000, कारण जर्नल रिझर्व इथं क्वेश्चनमध्ये करंट इयरचा दिलेला नाही आहे, म्हणून 5,000 हा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. म्हणून मी इथं म्हणणार आहे प्रॉफिट अँड लॉस. इयर आहे 2019. थांबा, आपण असं लिहू 1 ऑक्टोबर 2019. ते लिहिते 1 ऑक्टोबर 2019 टू 31 मार्च 2020. 5,000 रुपीज. बघा कुठनं आहे, इथून इथपर्यंत 5,000 रुपीज. आता 5,000 जर्नल रिझर्व दिलेला नाही आहे आपल्याला. मग आपण काय करणार आहे इथं की हा जो 5,000 रुपये आहे तो वाटणार आहे 2 कंपन्यांना. डिव्हिजन ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. डिव्हिजन ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट रुपीज 5,000. पहिली घेऊ आपण होल्डिंग कंपनी एच लिमिटेड. 5,000 इंटू रेशो आहे 4/5. 5 1 5, 1,000 इंटू 4 4,000 रुपीज. 4,000 हे येतं कॉन्सोलिडेटेड. प्रॉफिट अँड लॉस. हे प्लस होतं, प्रॉफिट आहे प्लस होतं. फक्त हे जे कॅपिटल प्रॉफिट येतो हा फक्त प्रॉफिट आला तर गुडविलच्या स्टेटमेंटला ते लेस होतं. गुडविलच्या स्टेटमेंटला हे मायनॉरिटी जे ह्याला ॲड होतं. हे लक्षातच ठेवायचं आहे. तेच त्याच वर्किंग नोट येत असतात पुन्हा पुन्हा. इथं आहे यस लिमिटेड. ही मायनॉरिटी कंपनी आहे. रेव्हेन्यू प्रॉफिट होता 5,000. तिचा रेशिओ आहे 1/5. 1 डिवाइड बाय 5. 5 1 5, 1,000. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 1,000 हे येतं मायनॉरिटी इंटरेस्टला. हे ॲडच होतं मायनॉरिटी इंटरेस्ट. हे झाले आपली 4 नंबरची वर्किंग नोट. आता आपल्याला 5 नंबरची वर्किंग नोट करायची आहे. वर्किंग नोट नंबर 5. स्टेटमेंट ऑफ गुडविल, सॉरी मायनॉरिटी इंटरेस्ट.
स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्टचं स्टेटमेंट आहे हे यस लिमिटेडचं आहे. यस लिमिटेड. त्याच्यामध्ये पहिलं इथं फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. म्हणजे बघा इथं काय झालेलं होतं, मी तुम्हाला मागाशी दाखवलं होतं वर्किंग करून. त्यांच्याकडे शेअर्स किती होते, 5,000 त्यांनी विकले होते. त्यातले 4,000 शेअर्स यच लिमिटेडने घेतले होते. मग यस लिमिटेडकडे किती शेअर्स राहिले, त्यांनी 5,000 विकले होते. त्यातले 4,000 शेअर्स कुणी घेतले, यच लिमिटेडने घेतले. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती राहिले, 1,000 राहिले. आणि एक शेअर्स कितीचा आहे तर 10 ईच आहे, म्हणून इंटू 10 म्हणजे 1,000 इंटू 10 10,000 रुपीजचे शेअर्स राहिले. म्हणजे 10,000 शेअर्स, एक शेअर्स 10 रुपयाचा, असे 10,000 रुपये हे रुपीज आहेत. हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. हा 10 रुपयाचा एक शेअर्स आहे. तर म्हणजे त्यांची फेस व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी. इथं किती शेअर्स आहेत तर 1,000 ॲट रुपीज 10 ईच. त्यांच्याकडे किती कॅपिटल राहिलेलं आहे तर 10,000 रुपयेचं कॅपिटल आहे. आता याच्यामध्ये कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट ॲड करायचं आहे. ॲड, कारण हे मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे यस लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहा इथं ॲड कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट बघा इथं आपण काढलेलं आहे. यस लिमिटेडचा कॅपिटल प्रॉफिट आहे 11,000 आणि रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 1,000. तर दोन्ही आपल्याला ॲड करायचं आहे, म्हणून मी इथं लिहिणार आहे ॲड कॅपिटल प्रॉफिट 11,000 आणि ॲड होईल ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट 1,000. 22,000 रुपये. ह्याला म्हणायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. हे येतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 22,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. त्याच्यानंतरचं आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल. गुडविल म्हणा किंवा कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व दोघातलं काहीतरी एक येतं. एक कधी गुडविल येतं, कधी कॅपिटल रिझर्व येतं. आपल्याला समजत नाही जोपर्यंत आपण व्हॅल्यू काढत नाही तोपर्यंत. तर आता इथं बघा क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे की त्यांनी इन्व्हेस्ट किती केलेले आहे. हे नीट बघा. शेअर्स इन यस लिमिटेड 2,30,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर आपल्याला जे स्टेटमेंट काढायचं आहे गुडविलचं ते इथं आपण लिहिणार आहोत की त्यांनी कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय यच लिमिटेड. यच लिमिटेड 2,30,000 रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. बट त्या शेअर्स त्यांनी घेतलेत किती शेअर्स ॲक्च्युली इथं आपण बघितलेलं आहे 4,000 शेअर्स घेतलेले आहेत. किंवा तुम्हाला इथं दाखवते बघा, आपण इथं स्टेटमेंट एक केलेलं आहे. इथं लिहिलंय बघा शेअर्स ॲक्वायर बाय यच लिमिटेड. किती शेअर्स ॲक्वायर केलेत 4,000 शेअर्स ॲक्वायर केलेत. आणि एक शेअर्स आहे 10 रुपीजचा. एक शेअर्स कितीचा आहे 10 रुपीजचा. आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे एक शेअर्स 10 रुपयाचा आहे. म्हणून आपण इथं काय करणार आहोत. आता इथं बघा आपण त्यांनी इन्व्हेस्ट किती केले तर 2,30,000 रुपये. त्याची फेस व्हॅल्यू किती होती ते लेस करूया आपण. लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर. ₹4,000 शेअर्स ॲट रुपीज
10 each, 40,000. आता बघा काय झालं, शेअरची किंमत होती 40,000, त्यांनी खरेदी कितीला केलंय 2,30,000, म्हणजे एक्सिस अमाऊंट पेड केलेली आहे. द्यायला पाहिजे होते, खरेदी करायला पाहिजे होतं त्यांनी 40,000 रुपये 40,000ला, पण कितीला केलं 2,30,000ला. म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी एक्सिस अमाऊंट पेड केली, म्हणून एक्सिस अमाऊंट. आता तुम्हाला इथं कॅल्सीवर करा किंवा तुम्ही ओरली पण करू शकता किती एक्सिस अमाऊंट पेड केली ते. 2,30,000 मायनस 40,000 1,90,000 ही जी अमाऊंट आहे ती जास्त दिली त्यांनी, एक्सिस अमाऊंट पेड केली, म्हणून तुम्ही त्याला म्हणू शकता एक्सिस अमाऊंट पेड. एवढे त्यांनी एक्सिस जास्तीचे पैसे पेड केले. तर आता आपल्याला ह्याच्यामधून काय करतो आपण बघा, इथं स्टेटमेंट एक केलेलं आहे तुम्ही, इथं म्हणलंय गुडविल, हे आहे कॅपिटल प्रॉफिट. हा आपण काय करतो लेस करतो गुडविलच्या स्टेटमेंटला. मग इथून आपण लेस करू, त्याला म्हणू कॅपिटल प्रॉफिट, लेस कॅपिटल प्रॉफिट. $44,000 किती येते अमाऊंट बघा, 0 0 0 6 4 10 5 6 4 1,46,000. तर आता मायनस होत आहे का, तर होत आहे. हे आहे ना, हे एच लिमिटेडचं आहे, एच लिमिटेडच्या व्हॅल्यू आपण घ्यायच्या आहेत इथं, एच लिमिटेड. तर हे जे मायनस झालं म्हणून याला आपण म्हणणार आहोत गुडविल. मायनस नसतं झालं तर त्याला आपण म्हणलं असतं कॅपिटल रिझर्व. आणि हे कुठे येतं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ए म्हणजे ॲसेट, बी ऑब्लिक एस म्हणजे बॅलन्स शीट. ही अमाऊंट आपल्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला येणार आहे. त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे स्टेटमेंट ऑफ कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. आपला क्वेश्चन आहे इथं स्टेटमेंट ऑफ कॉन्सॉलिडेशन कॉन्सॉलिडेशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर आता आपण ह्याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला की जो प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे इथं बघा. आता हे पण एच लिमिटेडचं वर्किंग आहे. एच लिमिटेडला काय झालेलं आहे इथं बघा, जर्नल रिझर्व पण दिलेला आहे. तर हा जर्नल रिझर्व ॲज इट इज बॅलन्स शीटला जाईल एच लिमिटेडचा. आणि एच लिमिटेडचा हा जो प्रॉफिट अँड लॉस आहे करंट इयरचा हा 40,000 आहे. आणि दुसरं दोन प्रॉफिट अँड लॉस दिले ते एक 60,000 आणि 40,000 आहे. दोन्ही पण प्रॉफिट अँड लॉस एच लिमिटेडचे आहेत. ह्या स्टेटमेंटला येईल, म्हणून मी इथं म्हणणार आहे प्रॉफिट अँड लॉस. कधीचा आहे हा प्रॉफिट अँड लॉस, 1 एप्रिल 2019, 60,000. ॲड प्रॉफिट अँड लॉस 2019, इथलं बघून लिहा 19, 20, 2020 40,000. अजून एक आपण स्टेटमेंट केलेलं आहे बघा, इथं कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला घेतो, वर्किंग नोटमध्ये लिहिलेलं आहे. रेव्हेन्यू प्रॉफिट आहे, कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला घेतो आपण त्या स्टेटमेंटला. किती आहे 4,000. काय आहे रेव्हेन्यू प्रॉफिट 4,000 रुपये. आणि काय करतो ॲड करतो, म्हणून आपण इथं ॲड करणार आहोत. ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट 4,000, 1,04,000.
आहे प्रॉफिट अँड लॉस. हे येतं बॅलन्स शीटच्या ॲसेटला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. हा प्रॉफिट अँड लॉस आहे एच लिमिटेडचा, आणि हा मायनॉरिटी इंटरेस्ट हा प्रॉफिट अँड लॉसच आहे, बट हा यस लिमिटेडचा आहे. आणि हे गुडविलची व्हॅल्यू आहे 1,46,000. ही जाईल ॲसेटला, हे लायबिलिटीला, हे लायबिलिटीला. आता आपल्याला एक कॉन्सॉलिडेशन बॅलन्स शीट बनवायची आहे, ती मी इथं ड्रॉ केलेली आहे. आपण क्वेश्चनमधूनच बनवणार आहोत, जे क्वेश्चनला दिलं आहे तसंच जायचं आहे. शेअर कॅपिटल दिलं, इश्यूड, सबस्क्राईब अँड पेड अप. तर आपण इथं लिहून घेऊया इश्यूड, सबस्क्राईब अँड पेड अप. शेअर कॅपिटल हे issued, subscribed and paid off. यस, आता तुम्हाला विजिबल नसेल तर आपल्याला कोणाचं घ्यायचं आहे, यसचं नाही घ्यायचं, यच लिमिटेडचं घ्यायचं आहे. 2 लाख रुपीज. नेहमी लक्षात ठेवा 2 लाख रुपीज. इथं लिहिते 2 लाख. जर्नल रिझर्व पण इथंच येईल. कोणाचा? ओनली एच लिमिटेडचा. यस लिमिटेडचा आपण वर्किंग नोटमध्ये घेतलेला आहे, कॅपिटल प्रॉफिट काढताना घेतलेला आहे, त्यामुळे परत घेऊ नका. तर हा जो जर्नल रिझर्व आहे हा 30,000 येणार आहे इथं. रिझर्वच आहे, रिझर्व 30,000. आता आपल्याला घ्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉस, जे आपण 7 नंबरची वर्किंग नोट केलेली आहे, त्या वर्किंग नोटमधून मी घेणार आहे. 7 नंबरचा जो वर्किंग नोट आहे 1,04,000. हे 1,04,000 प्रॉफिट अँड लॉस आहे, तो इथे येईल 1,04,000. त्याच्यानंतर येईल मायनॉरिटी इंटरेस्ट. हे जे ओनर्सचा असतो प्रॉफिट, म्हणजे बघा शेअर कॅपिटल हे पैसे कोणाचे आहेत? ओनरचे आहेत. इक्विटी शेअर होल्डर इज अ ओनर ऑफ द कंपनी. रिझर्व म्हणजे साठवून ठेवलेले पैसे पण ओनरचे असतात, आणि प्रॉफिट अँड लॉस पण ओनरचा असतो, आणि मग बाकीचे ती थर्ड पार्टी लायबिलिटी. म्हणून पहिला आपण ओनरचं जे देणं असतं ते घ्यायचं आहे. इथं मायनॉरिटी इंटरेस्ट आपण वर्किंग नोटमध्ये काढलेला आहे 22,000. तर मी इथं लिहिणार आहे मायनॉरिटी इंटरेस्ट 22,000. त्याच्यानंतर बॅलन्स शीटला बघा, बॅलन्स शीटला तुम्हाला काय काय दिलेलं आहे. बॅलन्स शीटला दिलेला आहे क्रेडिटर्स, त्याला आपण स्टार केलेला आहे, तर आपण त्याच्या खाली लिहू क्रेडिटर्स. एच लिमिटेड, यस लिमिटेड. एच लिमिटेडचे आहेत 1 लाख, यस लिमिटेडचे आहेत 30,000. इथं झालं 1,30,000. आणि आपल्याला एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे की क्रेडिटर्समध्ये लोनचे पैसे इन्क्लूड आहेत. मग आपण काय करूया, ह्याच्यातून लेस करूया, लेस इंटर कंपनी ओइंग 30,000 रुपीज. आणि मग बाहेर येतील 1 लाख रुपीज. हे झाली लायबिलिटी साईड आपली कंप्लीट झाली. तर त्याच्यानंतर आपल्याला ॲसेटला लिहायचं आहे. ॲसेटला इथं सन्ड्री ॲसेट आहे, त्याला पण आपण स्टार केलेला आहे. तर मी इथं लिहिते सन्ड्री ॲसेट्स, एच लिमिटेड अँड यस लिमिटेड. एच लिमिटेडचे आहेत 1,80,000, यस लिमिटेडचे आहेत 1,20,000. टोटल झाल्या 1, 2, 3 लाख. लेस नाही सॉरी, लेस काय झालं थांबा, इन्क्लूड झाले ना ॲसेटमध्ये. हां, मग लेसच येईल.
लेस इंटरओइंग इंटरकंपनी विंग्स म्हणजे अंतर्गत देवाणघेवाण आहे 30,000 रुपीज. हे लोनचे इन्क्लूड झाले होते ना क्रेडिटर्समध्ये. म्हणजे ह्या ॲसेटमध्ये डेटर्स पण आहेत. डेटर्स आहेत, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर वगैरे असं मिळून आहे. ह्याच्यामध्ये डेटर्स पण आहेत. आता सेपरेट डेटर्स दिले नाहीत म्हणून आपण सन्ड्री ॲसेटमधून लेस करतोय. म्हणजे ॲक्च्युली आपण डेटर्समधूनच लेस करतोय असं समजा. मायनस करून किती अमाऊंट येते बघा, 2 लाख किती येते, 70 आणि 2,70,000. अजून एक आहे की आपली फर्निचर अँड फिटिंग्स होतं बघा, इथं वर्किंग नोटमध्ये मी केलंय 10,000 रुपयांनी इन्क्रीज झालेलं होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये ॲड लिहिणार. इन्क्रीज झाले म्हणून ॲड लिहिणार. डेप्रिशिएट झालं असतं तर लेस केलं असतं म्हणून मी लिहिणार आहे इन्क्रीज फर्निचर अँड फिटिंग्स. किंवा तुम्ही ॲप्रिशिएट म्हणलं तरी चालेल. ॲप्रिशिएट फर्निचर अँड फिटिंग्स 10,000 ने ॲड करायचं आहे. बाहेर येतील 2,80,000. 2,80,000 हे झालं ॲसेट. आणि इन्व्हेस्टमेंट आहे ती घेत नाही आपण. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक त्याच्यामध्ये आहे एच लिमिटेड अँड यस लिमिटेड. एच लिमिटेडची कॅश आहे 20 आणि 10. 20,000 आणि 10,000 टोटल झाली 30,000. आपल्याला आता टोटल करायचे आहे. टोटल मी बघते किती झालेले आहे आपल्या बॅलन्स शीटला. ह्याच्यामध्ये टोटल चेक करून घेते. हां, गुडविलची एक व्हॅल्यू लिहायची राहिली माझी. इथं आहे बघा, आपण काढलेली आहे गुडविल बॅलन्स शीटच्या ॲसेटला 1,46,000. गुडविल 1,46,000. 1,46,000 आहे. टोटल बघा किती येते. टोटल आली त्याची 4,56,000. ह्या साईडला पण चेक करून घेते. हां, बरोबर आहे. तर टोटल आहे 4,56,000. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.